अपडेट न्यूज। तळेगाव ते फुबगाव या रस्त्यावर जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2 दारव्हा यांच्या वतीने सुमारे 1 कोटी रुपये खर्चाचा पूल उभारण्यात येत असताना ऑगस्ट 2024 रोजी पावसाच्या पाण्यामुळे पुलाचा मध्यभाग 2 ते 3 फूट खचला। त्यानंतर या घटनेची मोठी चर्चा झाली। मात्र 2 वर्ष उलटूनही दोषींवर कारवाई नाही, दुरुस्ती नाही आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी साधा इशारा फलकही नाही। आजही या नादुरुस्त पुलावरून दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनं बिनधास्तपणे सुरू आहेत। पुलावरील मोठी फट, ढासळलेले कॉन्क्रीट आणि उघड्या लोखंडी सळ्या पाहता मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली। बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करत म्हटलं की प्रशासन एखाद्याच्या मृत्यूची वाट पाहत आहे का? जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। तात्काळ हा पूल वाहतुकीसाठी बंद करून जुना पूल पाडून नव्याने मजबूत पूल उभारण्यात यावा। बहुजन मुक्ती पार्टीने इशारा दिला आहे की तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल। तसेच भविष्यात या पुलावर अपघात होऊन जीवित किंवा मृतहानी झाल्यास जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग दारव्हा, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यवतमाळ, जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि खासदार यांना जबाबदार धरलं जाईल। मुख्य संपादक सय्यद मतीन। मी बिमोद मुधाने, मी बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम मी सध्या उभा आहे। मागील 2 वर्षापूर्वी बांधकाम चालू असताना पडलेल्या पुलावर मी सध्या उभा आहे आणि हा बांधकाम करत असतानाचा पूल तळेगाव फुबगाव या 2 गावांना जोडणारा हा पूल होता आणि हा पूल मुस्लिम कब्रस्तान कडे जाणारा मार्ग जो आहे तळेगाववरून तिकडे जाणारा हा पूल होता आणि या पुलाचं बांधकाम 3 ऑगस्ट 2024 रोजी हे बांधकाम करत असतानाच या पूल हा ढासळलेला आहे आणि पूर्णपणे खाली हा 2 ते 3 फूट खाली गेलेला आहे। याला मधामध्ये भेगा सुद्धा पडलेल्या आहे। आजूबाजूला सुद्धा जर जास्त पाऊस जर आला तर हा पुन्हा वाहून जाऊ शकतो। याच पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे आणि वाहतूक सुरू असल्यामुळे या पुलावर जर एखादं मोठं वाहन आलं आणि समजा पावसाच्या काळामध्ये तर हा पूल वाहून गेला तर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। मोठा अपघात सुद्धा घडू शकतो। परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद उपविभाग क्रमांक 2 या ठिकाणी पुलाचं 2 वर्षापासून बांधकाम स्थगित आहे। परंतु या ठिकाणी कोणताही फलक मात्र लावलेला नाही की हा नादुरुस्त पूल आहे, यावरून वाहतूक करू नये, अशा प्रकारचं कोणत्याही पद्धतीचा फलक सुद्धा प्रशासनाने या ठिकाणी लावलेला नाही। परंतु या ठिकाणी जर अपघात घडल्यास आणि अपघातामध्ये जीवित अथवा मृतहानी झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपविभाग क्रमांक 2 दारव्हा हे राहील आणि याची जबाबदारी जर काही झाल्यास आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करू असे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या प्रशासनाला अशी मागणी करतो आहे की त्वरित नवीन पूल बांधकाम करण्यात यावा अशी मागणी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद मुधाने शासन प्रशासनास करीत आहे। त्याचबरोबर इथल्या जिल्हा प्रशासन असो की आमदार असो, खासदार असो, यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारचं यावर लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे इथे जीवितहानी अथवा मृतहानी झाल्यास याला सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.